आता तुम्ही मला काल विचारलं होतं, की "ताई तू व्हिडिओ किती मिनिटाचं बनवते?" तर पहिले ना मी फक्त 1 मिनिटाचा व्हिडिओ बनवत होते. तुम्ही तर बघतच होत्या आणि आता ना मी 2 मिनिटाचं किंवा 1.5 मिनिटाचं किंवा 3 मिनिटाचं असं व्हिडिओ बनवते शॉर्ट. तर तुम्हाला ते पहिलं आवडत होतं 1 मिनिटाचं, की 2 मिनिटाचं किंवा 1.5 मिनिटाचं मी हा व्हिडिओ बनवते, ते आवडते. नक्कीच मला सांगा. शॉर्ट व्हिडिओ आपण 3 मिनिटापर्यंत बनवू शकतो आणि मला असं वाटतं, की शॉर्टमध्ये 1 मिनिटाचं मी बनवते ना, त्याच्यामध्ये मला काही सांगताच येत नाही किंवा काही दाखवते ना, ते व्यवस्थित दाखवता सुद्धा येत नाही. म्हणून मी ठरवलं, की थोडंसं मोठं बनवायला पाहिजे. आणि माझ्याकडून आहे ना लाँग व्हिडिओ रोज होत नाही. मी 1 दिवस आडं किंवा 2 दिवस आडं असं लाँग व्हिडिओ टाकते. तर मला असं वाटतंय, की हा शॉर्ट व्हिडिओमध्ये पण आपण सगळं काही दाखवू शकतो किंवा भरपूर काही रूटीन आपल्याला शेअर करता येते. म्हणून अशा पद्धतीनेच मी तुमच्यासोबत आता शेअर करणार आहे. तर ही रिंग लाईट मी घेतलेली होती, पण काहीच उपयोगाची नाही बरं का. आपल्याला जर डान्सचे किंवा मेकअपचे व्हिडिओ बनवायचे असले ना, तेव्हाच ती काम येते. आपल्याला असे डेली रूटीनसाठी अजिबात त्याची गरज पडत नाही. मला तर मी कधी चालूच केली नाही. आत्ताच मी ओपन करून बघत होते, की चालू आहे की बंद झाली म्हणून. तर तसल्या झंझटमध्ये पडायचंच नाही. ते काही आपल्याला घ्यायची गरज पडत नाही. तुम्ही तसलं घेऊच नका. डायरेक्ट आपल्याकडे नुसतं नॉर्मल कॅमेऱ्यानं पण शूट केलं तर छान येतोय. आता मला जितकं माहिती असतं ना, तितकं मी तुम्हाला सांगते. जितका अनुभव पण असतं ते पण शेअर करत असते, की हे करू नका याच्यामुळे असं होतंय. नाहीतर माझं कसं आहे माहिती का, मला इतकं काही माहिती नव्हतं. तरी पण हळू करून रोज काहीतरी मला नवीन शिकायला भेटते किंवा नवीन काहीतरी अनुभव येतोय. तर तेच मी तुमच्यासोबत शेअर करत असते रोज. तरी ते ना मला स्वयंपाकसुद्धा आता करायचं होतं संध्याकाळचं, तर मस्त इथे चपात्या बनवून घेतल्या. त्याच्यानंतर पनीरची भाजी आज मला करायची होती. पालक पनीर तरी मला आवडत नाही, पण पनीरची भाजी मला प्रचंड आवडते. म्हणून म्हटलं चला आज बनवायलाच पाहिजे आणि माझा कॉलसुद्धा चालू होता. आता कोणाचं कॉल चालू राहिलं ना, तर भाजीमध्ये आपलं अजिबात लक्ष राहत नाही. वेगळंच काहीतरी होतंय आणि तेच भीती माझ्या डोक्यात होती. माझ्या नणंदबाईचं कॉल चालू होतं, त्यावेळेलाच मी बोलत होते. पण कॉल पण गरजेचा आहे. समोरचे आपल्याला कॉल करतात, तर आपण लगेच म्हणजे स्वयंपाक सोडून तर बसू शकत नाही. पण दोन्ही कामं आपण करू शकतो. तरी त्यानं पटकन भाजी बनवून घेतली आणि त्याच्यानंतर पापडसुद्धा भाजायचे होते. पनीरच्या भाजीसोबत मला पापड एवढं आवडतं ना खूपच जास्त, म्हणून मी बाहेरून सांगितलं होते त्याला आणायचे, त्याने आणलेत. घरचे मी यावर्षी बनवले नाही ना, म्हणून असा प्रॉब्लेम होते. त्याच्यानंतर दूधसुद्धा तापायला ठेवायचं होतं, तेही तापायला ठेवलं. आता राहिलं होतं आमचं जेवण करायचं. तर मस्त आजचं बेत होता पनीरची भाजी आणि पापड, चपाती खूप छान झाले होते. भात आम्ही खात नाही म्हणून तेच कमी दिसत होते थोडीशी. त्याच्यानंतर संध्याकाळच्या रुटीनमध्ये तर माझं नेहमी इतकंच असतं, की आपलं स्किन केअर केल्याशिवाय झोपायचं नाही. केस व्यवस्थित वेणी घालूनच झोपायचं. तर चला इथेच एंड करते. बाय.